महायुतीतल्या जागा वाटपावर राज्यभरात मोठी चर्चा सुरू आहे. नेमकं कोणाला किती जागा मिळणार यावरही मोठा दावे प्रतिदावे होत आहे. अजितदादांना नेमकं किती जागा मिळणार याबद्दल काही बातम्या कालपासून सुरू आहेत. अजितदादा यांच्या राष्ट्रवादीला नेमकं किती जागा मिळणार, राष्ट्रवादीचे आमदार आपल्यासोबत आहेत अमोल मिटकरी. अतिशय एक अंकी जागा तुम्हाला मिळणार ही चर्चा सुरू आहे, काय सांगाल? ही चर्चा आमच्याच एका तुतारी गटाने केलेली आहे. जाणीवपूर्वक त्यांच्या ट्रोलर्सनी घडून आणलेली चर्चा आहे. या चर्चेमध्ये दुरान्वये काही तथ्य नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा यांना अत्यंत सन्मानाने 2 अंकी आकडा भाई अमित शहा जे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत त्यांनी देऊ केलाय आणि हा 2 अंकी आकडा दिसेल त्यावेळेस तुतारी गटाच्या काही वाह्यात लोकांची थोबाळं बंद होतील. भाजपचे काय म्हणजे काल सुधीर मुनगंटीवार बोलले की छगन भुजबळांनी जे वक्तव्य केलं होतं जागांच्या संदर्भातलं ते त्यांचं वैयक्तिक मत असल्याचं मुनगंटीवारांनी म्हटलं. त्यामुळे संभ्रम जो वाढत आहे तो तुमच्यातल्या ज्या दोन्ही पक्षांमधले जे वक्तव्य येतात त्याच्यावरून वाढत आहे. नाही, संभ्रम म्हणण्यापेक्षा की भुजबळ साहेबांचं मी पण ऐकलं स्टेटमेंट. ते म्हणतात शिंदे साहेबांना जितक्या जागा द्याल तितक्या जागा सन्मानानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिल्या गेल्या पाहिजे. आणि साहजिक आहे हे मत त्यांचं वैयक्तिक असू शकतं असं जर मुनगंटीवार साहेब म्हणत असतील, पण पक्ष म्हणून आम्हाला पण वाटतं की महायुतीमध्ये सन्मानपूर्वक जागा असायला पाहिजे. आणि जर इतक्या विश्वासानं शिवसेना आणि राष्ट्रवादी महायुतीमध्ये सहभागी झाली असेल तर निश्चितच वरिष्ठ पातळीवर याचा सकारात्मक विचार होईल. भुजबळ साहेबांचं ते एकट्याचं मत नाही असं मी म्हणतो, ते आमच्या पक्षाचं मत आहे असं माझं मत आहे. भाजपाबद्दल शिंदे यांची शिवसेना आहे किंवा तुमच्या पक्षातले लोक आहेत, थोडंसं भाजपाबद्दल भावना जी आहे कुठेतरी अविश्वास असल्याचं दिसतंय एकंदरीत सर्व वक्तव्य पाहता. नाही, असं आहे की जागा वाटप होत असताना साधारणपणे 2 गोष्टी वेगवेगळ्या होतात. तर महाविकास आघाडीचे तुम्ही बघितलं असेल, अजूनही बाळासाहेब आंबेडकर यांचं समाधान महाविकास आघाडी करू शकली नाही. संजय राऊत आणि काही लोकांनी तिथे सापत्नपणाची वागणूक काल दिल्यामुळं ते पण चर्चेतून उठून गेले. तर ह्या गोष्टी जोपर्यंत त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब होत नाही तोपर्यंत त्या गोष्टी काही मान्य केल्या जातील असं मला वाटत नाही. ह्या फक्त चर्चा आहेत. महायुतीत बनलीच त्या भरवशावर आहे की सन्मानाच्या जागा जिथे जिथे आमची ताकद जास्त असेल. कालच्या लोकसभेच्या आढाव्याच्या बैठकीमध्ये कदाचित पत्रकार बांधव नसतील कारण आढावा बैठक ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या समोर झालेली आहे. त्यामध्ये आमची ताकद परभणीमध्ये पण आहे, आमची ताकद बुलढाण्यामध्ये पण आहे, आमची ताकद धाराशिवमध्ये पण आहे. अशा ह्या 3 जागा, गडचिरोलीमध्ये पण धर्माराव बाबाची ताकद त्या ठिकाणी आहे. अशा एकंदरीत 13 ते 10 जागेची मागणी आमची आहे आणि महायुतीने तो सन्मान आमचा केला पाहिजे हे शिवसेनेलाही वाटतं ना आम्हालाही वाटतं. त्याच्यामुळे महायुतीमध्ये कुठे वितुष्ट नाही, सन्मानजनक जागा आम्हाला सुटतील. तुमच्या भाषणात बरेचदा ऐतिहासिक संदर्भ असतात. गार्दी शब्द बरेच वेळा तुमच्या भाषणामध्ये तुमच्या व्याख्यानामध्ये येतो. गार्द्यांचा जो धोका असतो, जो इतिहासातला पेशव्यांच्या संदर्भातला जो गार्दी शब्द होता, तर अजितदादा किंवा इतर मित्रपक्ष आहे यांना कोणत्या तुमच्याच मित्रपक्षातल्या एखाद्या गार्द्याकडून धोका होईल या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने असं वाटतं? असं आहे की धोका व्हायची शक्यता आहे असं मला वाटत नाही. महायुतीने तसा धोका होणार नाही, तसा करण्याचा प्रयत्न पण करू नये. आत्ता गार्दी, उजेडाचे पारधी हे शब्द माझ्या व्याख्यानात अनेकदा येतात, गाण्यात पण येतात. त्याच्यामुळे योग्य वेळी काही तसा कोणी गार्दी आढळला तर आम्ही तुम्हाला माहिती आहे स्पष्टपणे तुमच्यापर्यंत सांगू. एक आणखी महत्त्वाचा प्रश्न आहे की आमदार निलेश लंके यांच्या भूमिकेबद्दल काहीशी संदिग्धता आता सध्या असल्याचं बोललं जात आहे. अहमदनगर लोकसभेवर त्यांनी दावा केलेला आहे आणि ते शरद पवार गटात जाणार असल्याची चर्चा आहे. तुमच्यापर्यंत काय माहिती आहे? नाही, जितकी माहिती मला लंके साहेबांबद्दल आहे की लंके साहेबांसारखा एक सामान्य तळागाळातला कार्यकर्ता अजितदादांनी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी देऊन औटींच्या विरुद्ध त्या मतदारसंघात निवडून आणण्यात ताकद लावली. आतापर्यंत पारनेर विधानसभेमध्ये प्रचंड निधी दादांनी दिला आणि लंके साहेबांचं दादांवर प्रेम आहे. त्यांनी काहीतरी एक महानाट्याचा शो घेतला होता. त्याच्यामध्ये त्या महानाट्याचे जे कलावंत आहेत, जे कालपरत्वे भूमिका बदलतात, कधी शिवाजी महाराजांची करतात, कधी संभाजी महाराजांची करतात, तो त्यांचा अभिनयाचा आणि एक प्रोफेशनल पार्ट आहे. प्रोफेशनल पार्ट असा याच्यासाठी म्हणतो की नथुराम गोडसेची भूमिका पण ते करतात. त्यांनी एका भाषणामध्ये तुतारी फुंकण्याचं काहीतरी वक्तव्य केलं आणि तेव्हापासून या चर्चेला उधाण आला. पण सध्या तरी लंकेजी आमच्यासोबत आहेत कारण प्रत्येक घडामोडीमध्ये सही देणे, ॲफिडेविट देणे, शपथविधीपर्यंत निलेश लंकेजी दादांच्या सोबत होते. पवारसाहेब त्यांच्या घरी येऊन गेल्यामुळं त्यांनी स्थानिक त्या नाटकामध्ये त्यांचे फोटो लावले
आणि आता चर्चा नगर लोकसभेची आहे. त्यांची नगर लोकसभा निवडून येण्याची इच्छा आहे किंवा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे, पण ते अजितदादांच्या सोबत आहेत. तुम्ही वरकरणी जरी बघितलं असेल की तुतारी गट थोडा खुश होतोय, त्यांना उमेदवारी देता आली पाहिजे, पण लंकेच्या मनात काय चाललंय हे फक्त अजितदादांनाच माहीत आहे. तुम्ही आता बोलताना सध्या तरी ते आमच्याच पक्षात आहे मला सध्या तरी, म्हणजे तुम्हाला काहीतरी वाटतं भविष्यात काहीतरी होईल म्हणून निलेश लंकेच्या संदर्भात? लोकसभेच्या बाबतीत ज्या जागा आम्ही मागितल्या त्या जागेमध्ये नगर लोकसभेची चर्चा नव्हती. म्हणजे 10 ते 12 जागा ज्या मागितल्या त्यात नगरची चर्चा नव्हती. त्यांनी विधानसभा लढवावी की लोकसभा लढवावी हे वरिष्ठ पातळीवर नेते ठरवतील. त्यांनी त्यांची भूमिका प्रकट करण्याचा त्यांना अधिकार आहे. चर्चा मीडियाच्या माध्यमातून ह्याच चालत आहेत की ते नगर लोकसभा आदरणीय साहेबांच्या नेतृत्वात लढण्यास ते इच्छुक आहेत. आता ते विखे पाटलांचे चिरंजीव सुजय विखे खासदार आहेत, पण तुर्तास मी एवढंच सांगतोय की अजितदादांच्या सोबत ते आहेत. एक शेवटचा प्रश्न विचारतो. तुमच्या आत्ता बोलण्यासंदर्भ आला डॉक्टर अमोल कोल्हेंचा. अलीकडची त्यांची जी टीकेची धार जी आहे अजितदादांवरती ती अतिशय तीव्र झालेली आहे. काय तुम्ही कसं पाहता या गोष्टीकडे? त्यांना टीका करण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही. ते स्वतःला उत्कृष्ट संसदरत्न म्हणून घेत आहेत, संसदपटू असं त्यांनी एक शब्द वापरला. असं आहे की सभागृहात भाषणं देणं, जनतेमध्ये भाषणं देणं हा भाग वेगळा असतो, पण प्रत्यक्ष ग्राउंडला जाऊन कृती करणं हा भाग वेगळा असतो. बोलताना त्यांनी भान सुटत प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेबांवर पण टीका केली की तुमच्या प्रांताध्यक्ष आणि खासदारांपेक्षा आम्ही फार मोठं काम केलं आहे. मग जर तुम्ही काम केलं होतं तर मशाल मोर्चामध्ये ज्यावेळेस तुम्ही सहभागी झाला, तुम्ही मशाल मोर्चा काढला, शिरूर लोकसभेतली लोक का नाहीत उतरली? एक काळ होता की तुम्हाला संभाजी महाराज शिवाजी महाराजांच्या बाबतीत आकर्षण होतं म्हणून लोकांनी भरभरून दिलं, पण 5 वर्ष त्या मतदारसंघात तुम्ही फिरकलेच नाही. तिथे वळसे पाटील साहेबांसारख्या व्यक्तीवर तुम्ही त्यांना कधी विश्वासात घेतलं नाही. इतके मोठी व्यक्ती वल्लभसेठ बेनकेंचे चिरंजीव अतुल बेनके त्या ठिकाणी आहेत. त्यांच्याशी सुरुवातीला त्यांनी चांगलं ठेवलं, नंतर त्यांनी वातावरण बिघडवलं. नंतर शिवप्रताप गरुड झेपच्या वेळेस त्यांनी स्वतः अमित शहांची भेट घेतली. बोलण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत, पण मी अभिनेता आहे मग मी चालत नाही का वगैरे अशा पद्धतीनं खालच्या पातळीवर जाऊन पातळी सोडून ते टीका करतायत. असं आहे की आम्हाला काय मर्यादा अशा होत्या की ते एक मोठे व्यक्ती आहेत. ते जरी सांगतात मी सामान्य कुटुंबातला आहे तर सामान्य कुटुंब आणि त्यांचा काही संबंध नाही. माझ्याबद्दल सुद्धा एका चॅनलवर बोलताना त्यांनी फार टोकाची भाषा केली. माझ्या मनात त्यांच्याबद्दल खूप आदर होता, पण तो आदरही त्या दिवसपासून ढळला. पण अजितदादांसारख्या मोठ्या नेतृत्वावर बोलताना त्यांनी पण थोडा विचार करावा. तुमच्या चॅनलच्या माध्यमातून त्या पक्षाचा एक अजितदादाच्या कार्यकर्ता, जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून मी त्यांना सांगू इच्छितो की इथून पुढे टोकाची भाषा जर अजितदादाच्या विरुद्ध केली तर आम्ही हे पाहणार नाही की तुम्ही संभाजी महाराजांच्या भूमिकेत होते का, तुम्ही नथुराम गोडसेची प्रवृत्ती तुमच्यातली जागी झाली हेच आम्हाला दिसेल. त्याच्यामुळे त्यांनी टीका करताना आता भान ठेवावं, कारण त्या शिरूर लोकसभेमध्ये सर्वात जास्त म्हणजे त्यांनी पक्षप्रवेश केला हे बरोबर आहे. ते माझ्यापेक्षा ज्युनियर आहेत पक्षामध्ये. मी 2014ला पक्षप्रवेश म्हणजे मी वसंत हुईखेडकरांचा प्रचार 2014ला केला, तेव्हापासून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे आणि अजितदादांवर विश्वास ठेवून आहे. त्यांना शिरूर लोकसभेमध्ये उमेदवारी देणं, त्यांच्यासाठी रात्रंदिवस एक करणं, त्या मतदारसंघातले जे आमदार आहेत म्हणजे अशोक पवार असतील, त्याच्यानंतर वळसे पाटील साहेब असतील, अतुल बेनके असतील, चेतन तुपे असतील हडपसर विधानसभेचे, या सर्वांना तिथं ताकद देऊन शिरूर लोकसभेसाठी परत एकदा दादांचा प्रयत्न होता. मात्र या व्यक्तींनी शेवटच्या शपथेपर्यंत सोबत असताना 2 वर्षापूर्वी जी व्यक्ती मी राजीनामा देतो या मनस्थितीत होती, जर हे माझं वाक्य खोटं असेल तर त्यांनी संभाजी महाराजांच्या समाधीवर वडूतोळापूरला यावं, तिथे हात ठेवावा आणि महाराष्ट्राच्या जनतेला सांगावं की मी जे बोलतो ते खोटं आहे. 2 वर्षापूर्वी तुम्ही राजकारण सोडून राजीनामा देण्याचा संन्यास, तुम्ही राजकारणाचा संन्यास घेणार होता, त्यावेळी तुम्हाला कोणी वाचवलं? तिथं जाऊ नको कोणी सांगितलं? दादांनीच तुम्हाला सांगितलं की जनतेने आपल्याला निवडून 5 वर्षाकरता दिलंय, त्याच्यामुळे अशी टोकाची भूमिका डॉक्टर घेऊ नका. तुम्ही मधात दादांना कशा करता भेटला होता? दादा तुम्हाला नेहमी बोलवतात असं तुम्ही म्हणता, मग तुम्ही गेले कशाला? तुम्ही तर एवढे छोटे नाही आहे. त्याच्यामुळे त्यांनी अजितदादांसारख्या मोठ्या व्यक्तीवर बोलू नये. त्यांचा पक्षप्रवेश जरी पवार साहेबांनी केला असला तर राजकीय जन्म त्यांना अजितदादांनी दिलेला आहे. बात निकली तो दूर दूर तक जाएगी असा गर्भित इशारा आमदार अमोल मिटकर यांनी डॉक्टर अमोल कोल्हे यांना दिला. त्यामुळे पुढच्या काळात अजित पवार यांच्याबद्दल बोलताना अमोल कोल्हेंनी तोल राखून बोलावं, नाहीतर त्याचे पडसाद जे आहे परिणाम आहे ते पुढच्या काळात त्यांना दिसतील असा इशाराही आमदार अमोल मिटकर यांनी डॉक्टर अमोल कोल्हे यांना दिलाय. उमेश अरुणे, एबीपी माझा, अकोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.